15 फील्डिंग मध्ये ठेवा राहायला गेला तर. सुंदर असा निर्धाव चेंडू, फलंदाज नरेशला काही समजलाच नाही. आता भरत पवार याच्याकडनं बक्षीस आलंय नरेश दगडेसाठी. 2 षटकार मारले तर 500 रुपये. नको नको, त्या 2 षटकारने एकच धाव काढली तरी चालेल भरत पवार म्हणतो, पण टिकून राहा काहीतरी. समाधानासाठी एक ऑफर आले, जर 50 रन मारले तर त्याला 2000. कुठं आता मारत तो, अजून 8 ओव्हर आहेत. धावसंख्या आता तो वैयक्तिक मला वाटतं 30 धावांच्या खेळत आहे. जर 70 धावांची खेळी केली तर त्याला 1000 रुपयाचं प्राइज रिझिक असेल रुपेश जाधव यांच्याकडून. मी तर म्हणतो 50 धावांची जरी केली तरी 1000 रुपये लागू. काहीतरी आम्ही बोलू शकतो आयोजकांना का बाबा काहीतरी करा, पण सुंदर अशी फलंदाजी करतोय तो समाधान. एक खालती किल्ला लढतोय, एक पूर्ण आता प्रेशर मध्ये टाकले ते किंवा 11ला. शतक झाला तर 2000 रुपये. शतक नाव झाले, अजून 7 ओव्हर. नरेश दगडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पाहिजे असेल रुपेश जाधव याकडनं. जसं विकेट पडायला लागला तसे प्राइज वाढायला लागलं. आणि भरत पवारकडनं 500 रुपये आहेत. वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलाय तो गोलंदाज प्रणव. स्ट्राईकला असेल तो नरेश. ऑफ साईडला मारलेला फटका, 1 धाव पूर्ण. मुकेश लबड फिल्डिंग करतोय, तर क्षेत्ररक्षण अडवलाय चेंडू. 2 चेंडू त्याच्या अगोदरचे सोडले होते, आता चेंडू अडवला. धावसंख्या झाली ती 84. पुढचा चेंडू प्रणव याचा सामना करतो. समाधान सुंदर असा मारलेला फटका, स्टेट डाव फटका होता. 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 3 बाद 85. 3 का 4 4 बाद 85. पुढचा चेंडू प्रणव याचा सामना करतो नरेश. निर्धाव चेंडू, धावसंख्या तिथे स्थिरावली आहे ती. होतोय आणि बोलता षटकार, आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 91 आणि 100 रुपये प्राइज जमा झालेले नरेश दगडे यांचं. आणि अजून एकदा षटकार मारला तर 500 रुपयाचं प्राइज असेल ते भरत पवारकडनं. लगातार 2 षटकारासाठी भरत पवारने सांगितलं होतं का 2 षटकार गेले तर माझ्याकडनं 500 रुपयाचं प्राइज असेल. पुढचा चेंडू प्रणव याचा. बघा आता फलंदाजीसाठी फलंदाज गेले जवळजवळ मला तर वाटतं LPL खेळल्यानंतर ही खेळायला आलेला आहे. कशी फलंदाजी करतोय, जसं रोज प्रॅक्टिसला येतो अशी फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू सुंदर असा मारला फटका, मी जसं बोलतोय तसंच होतं, आणि मारला षटकार. आणि भरत पवारकडनं 500 रुपये लागू झाले. धावसंख्या झाली ती 97. जसं मी बोलतो ना तसंच व्हायचं. आणि आता या धावसंख्या झाली ती 97. 4 बाद 97. भरत पवार यांच्याकडनं 500 रुपये आणि रुपेश जाधव यांच्याकडनं 200, असे जवळजवळ 700 रुपये GP केले जातील. आणि जर तिसरा षटकार मारला
त्या भरत पवारकडनं 1000 रुपयाचा प्राईज असेल. भरत पवार म्हणतो माझ्या कडनं जी अपेक्षा होती संघाला ती झाली नाही, ती अपेक्षा तू पूर्ण कर, मी तुला पैसे देतो पण कर. धावसंख्या झाली 97. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 10वी ओव्हर आहे. अरे तुमचं डिटेल आहे काय पण सांगायचं. पुढचा चेंडू एक धाव. भरत पवारला एक अपेक्षा आहे कसं तरी हा सामना जिंका, नाही तर एवढं मी 2 महिने मेहनत केले या लिंकसाठी ती सगळी वाया जाईल. त्याच्यात नजर लागली ती कुणाला याची 100 आणि सुंदर असा मारलेला फटका. समाधान याचा बघूया काय होतोय. आणि काय झेल काय पकडला नाही आणि चेंडू जाते सीमा पार चौकार. धावसंख्या झाली ती 102. पुढचा चेंडू योगेशचा सामना करते समाधान. सुंदर असा मारलेला फटका स्टेट ड्राइव्ह फटका होता आणि हा चौकार. या 4 धावने धावसंख्या झाली ती आणि रुपेशकडे 200 जवळ 800 रुपये जमा झालेले आहेत. 31 धावांच्या खेळतोय समाधान. मी बोललो होतो 30-40 संघासाठी हा धावा देऊ शकतो फलंदाज, तसे त्यांनी 31 धावा दिलेले आहेत. पुढचा चेंडू समाधान याचा आणि हा
22 स्वरूपात का वाईट आहे चेंडू 22 स्वरूपात या 4 धावा या 4 धावेची धावसंख्या झाली ती आता समाधान पवारसाठी अजून एक बक्षीस आलंय प्रेक्षकांकडनं संजय शेलकेकडनं 500 रुपयाचे पाहिजे असेल षटकारा 22च्या स्वरूपात या धावसंख्या झाली आहे त्या 4 आणि धावसंख्या दिली 111. 111 संजय शेळकेंना प्रत्येक षटकारासाठी समाधानला 100 रुपये आणि आता पहिला जो षटकार जर मारला तर त्याला 500 रुपये आता पहिला सर पुढचा चेंडू अजय याचा सामना करतो नरेश जेव्हा गरज होती तेव्हा ते षटकार चौकार खेळलेले आता त्यांना घाई करायची काही गरज नाही बरोबर खेळतात जर त्यांना तुम्ही जर आवाज दिला तर त्यांचं मनोबल खचल आणि मग त्याच्यात ते विकेट देऊन येतील असं तुम्हाला वाटते लास्ट विकेट आमचा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मग बघितल्यानंतर बघा भाऊ तुमची विकेट जर गेली तर पुढचा खेळाडू खेळेल का नाही खेळेल त्याची शाश्वती नाहीये मग खूप सुंदर असे दोघं फलंदाज करतात नरेश आणि समाधान प्रेशर मध्ये आले आता फलंदाज नरेश काय करू षटकार मारू का सिंगल काढू त्याला आता कान मंत्र द्यायला लागेल समाधाननी बाबा तू एक काढ मी आहे नको टेन्शन घेऊ पुढचा चेंडू अजयचा बोललो ना तसा कान मंत्र दिला जसा हात केला समाधाननी तसा हातावर त्यांनी एक षटकार नरेश दगडे याच्याकडनं आणि या 7 धावांनी धावसंख्या झाली ती बाहेरच्या खेळाडूंनी शांत असा आवाज देऊ नका कोणाला हा पेनल्टी लावली जाईल खेळाडूला आवाज द्यायचा नाही तुम्हाला वाटलं तर पाणी घेऊन जा तिथे जाऊन द्या त्यांना काय संदेश द्यायचा तो सुंदर अशी फलंदाजी करतो नरेश आणि समाधान सुंदर असा ब्लॉकवर टाकला चेंडू निर्धाव चेंडू धाव संख्या झाली ती 117 बाद फलंदाज बाद झालाय तो नरेश हाणामारीचे फटके खेळत होता आणि या फटक्यामध्ये तो स्वरूपात बाद झाला फलंदाज नरेश आता बघू येणारा फलंदाज असेल तो वैभव याच्यावर खूप अपेक्षा आहे खेळाडू संघाची का बा मोठे फटके तू मारू शकतो शेवटच्या ओव्हरला बघूया आता वैभव किती धावा काढतो या धावा किमाई 11 संघासाठी महत्वाच्या असतील स्ट्राईकला गोलंदाज असेल तो फलंदाज वैभव गोलंदाज असेल तो अजय बघूया लॉकला टाकला चेंडू सुंदर असा फटका मारला होता एक धाव पूर्ण या एक धावेने धाव संख्या झाली ती 18 15 ओव्हर मध्ये 2 खेळाडू 4 ओव्हरचे षटक टाकू शकतात 4 ओव्हर टाकू शकतात बाकी इतर खेळाडू त्यांचे वैयक्तिक खेळाडू जे असतील कोणी 1-2 ज्यांच्या पद्धतीने 15 ओव्हर पूर्ण केले जातील पण पहिले जे 2 ना 4 ओव्हर असतील 4 षटक असतील ओव्हर 12 ओव्हर झाला 13वी ओव्हर चालू आहे 13 धाव संख्या झाली ती 118 5 बाद पुढचा चेंडू योगेशचा निर्धाव चेंडू
पुन्हा एक निर्धाव चेंडू, हे असं असतं. मी बोललो होतो का जरा मला एक थोडा अनुभव आहे. एखादा एखादा खेळाडू आऊट झाला तर त्याच्यामध्ये नवीन गेल्यावर खेळाडू लगेच कमबॅक नाही करू शकत. आता कान मंत्र दिला, हा कान मंत्र उपयोगाचा असेल समाधानाचा, कारण का ते पहिल्यापासून दुसऱ्या षटकापासून तो तिथं सलाम आपली फलंदाजी घेऊन करतोय समाधान. पुढचा चेंडू वैभवाचा. हे बघा कान मंत्र दिला पण तो कान मंत्र फसलाच होता. पण जाऊ दे, एक धाव पूर्ण, एक धावेने धावसंख्या 2 धावा. पुढचा चेंडू योगेशचा सामना करतोय तो फलंदाज वैभव. अजून काही त्याला सूर गवसला नाही. लेग साईडला मारलेला फटका होता. एक धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव पूर्ण होते. चितळेच्या चपल्याने यात दुसरी धाव पूर्ण आणि यात 2 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 22. पुढचा एक मारलेला फटका, एक कट शॉट होता. बघूया शैलेश पवार याला बॉल अडवते का, बॉल का अडला नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. अरे हे बघ, अरे ते खराब आहे. धावसंख्या झाली ती 24. गोलंदाजाने आता कमबॅक चालू केलाय के ओवन संघाने. हा कमबॅक आहे आणि धावसंख्या झाली ती 24, 124. पुढचा चेंडू योगेशचा सामना करतो वैभव. मारलेला फटका. जे मोठे फटकेची अपेक्षा ते फटके काय येत नाहीत वैभवकडनं. आणि एक धावेने धावसंख्या झाली ती. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 25. शेवटचे 2 षटक असतील. सुंदर असा ब्लॉकरला टाकला चेंडू होता आणि एक धाव पूर्ण. समाधान आता जो फलंदाजी करतोय अक्षरशः तो 13 ओव्हर पर्यंत मैदानात आहे. त्यालाही थकवा आला असणार. पुढचा चेंडू प्रणयाचा सुंदर असा मारला, फुलटच चेंडू होता. जेल, सुंदर असा जेल. चंद्रकांत खूप सुंदर असे क्षेत्ररक्षक आहेत ते आणि गोलंदाज ऑलराऊंडर आहेत असे बोलले तर. एक बाद सुंदर अशी फलंदाजी केली समाधानाने. जवळजवळ 35 धावांची खेळी खेळली. मी बोललो होतो 40-35 धावांची तो खेळी करू शकतो आणि त्या खेळी उपयोगी केली असेल. एकाएकी किल्ला लढवला होता. आता या साईडला क्रिकेट बरोबर कबड्डी सुद्धा खेळ चालू आहे. एक धाव पूर्ण,
एक धावेने धावसंख्या झाली आहे ती 27. आता ही बघा इथे कबड्डी चालू आहे. युवा युवा खेळाडू आहेत बघा. कोंबडा 11 सुंदर असे खेळाडू आहेत. 9 चेंडू या 9च्या स्वरूपात धावसंख्या धावसंख्या झाली आहे ती 29. सुंदर असा चेंडू बनवायचा. किती लागेल रन किती? पुढचा चेंडू प्रणयाचा सामना करते. निर्धाव चेंडू परत एकदा झेल होतो दादा, पण तो झेल सटकला आणि एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 31. शेवटचं षटक असेल. फक्त योगेशच्या 4 ओव्हर झालेल्या आहेत. बाकी सगळ्या गोलंदाजीच्या कोणाच्या 2 कोणाचे 1 अशी गोलंदाजी झालेली आहे. प्रणवच्या 3 झालेले आहेत. आता एक षटक राहिल्यानंतर एक षटक कोण टाकते गोलंदाज? शैलेश. नाही इकडे आला तू झाडाखाली. मुकेश लबडे जेल घेण्यासाठी आलेले आहेत ते. गोलंदाज असेल तो शैलेश. हा जो गोलंदाज आहे बघूया काय गोलंदाजी करतो. शेवटचं षटक घेऊन आला शैलेश. पहिला चेंडू उडवला झेल. बघूया झेल होतोय का. गोलंदाजाने ट्राय करायला पाहिजे ह्या झेलसाठी, पण हा झेलच्या स्वरूपात होता. पण 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली ती 33. पुन्हा मारलेला फटका जातो चेंडू षटकार. असं तरी कर्णधाराला एक विश्वासाचं गोलंदाजी करायला पाहिजे शैलेशाने. सुंदर असा प्रयत्न होता. सुंदर असा एफर्ट होता मुकेशाचा. स्क्रीनवर बघत होता आता. सुंदर असा झेल पकडायचा प्रयत्न होता.
हा जर झेल झाला असता या लाडली प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला असता. सुंदर असा प्रयत्न होता मुकेशाचा. सुंदर असा मारला, पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया काय होतंय. एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण. या 2 धावने धावसंख्या झाली होती 42. सागर नाही सागर, विशाल 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 व्हीपी. पुन्हा एकदा मारलेला फटका. बघूया आता हा झेल तरी व्हायला पाहिजे. आणि जो झेलसाठी आलेला क्षेत्ररक्षक मुकेश आणि तो झेल घेतलेला आणि तो फलंदाज बाद झालाय तो वैभव. आता जो खेळाडू आलाय तो एके अथर्व एन एन. तोही मोठा फटका खेळू शकतो. निर्धाव चेंडू काय समजला नाही आणि षटक संपलं. 15 ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या झाली होती 142. आता या धावा कशा चेस करतात एके संघ. कंपल्सरी चेचिंग असेल. किमा 11 आपलं खेळाडू लगेच क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचे. बघा कबड्डी बघा. एक 9-10 वर्षाचेच खेळाडू असतील, 8-9 वर्षाचे. बघा खूप सुंदर असं राईड करतोय. राईडर बर्थडे बॉयनी काही पकड केली नाही. पार्थ गेलाय आता राईट घेऊन. बघूया काय करतोय आता. उत्कृष्ट चढाई करतोय पार्थ. बघूया काय होतंय. कोपरा बघू कोपरा मारून येतोय का. सेंटरने उचललाय पार्थला आणि पकड झालेली आहे. पार्थ आउट झाले. आता मला वाटतं एकच खेळाडू बाद राहिलेला आहे. काय लागलं वाटतं खेळाडूला, काहीतरी मलमपट्टी करा लवकर. त्याला मलमपट्टी करा, खेळाडूला लागलंय पार्थला. त्याला कमबॅक केला, उठला पार्थ. नाही वाटत खेळच बंद झाला तो. थोड्या उशिराने खेळती, खेळ बंद झाला. खेळाडू जमलेत ते आता. किमा 11 आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लवकरात लवकर. परत चालू केला. आता पंच आलेत तिथं. शैलेश भाषे पंच आलेत. आता सामना व्यवस्थित चालू होईल. त्यांना काहीतरी नियम माहिती नसेल, त्याचा ते कोच आहेत आणि पंचांची पण काम करणार, कोचचं पण काम करणार ते. शैलेश भाषे त्यांना जरा गाईड करा तुम्ही. MP काय तुम्ही आम्हाला निराशा केली. हर्ष 11 संघाचे कर्णधार आले बघा. सगळ्या म्हशी बिशी बांधून आले वाटतं सगळं आरामशीर. हे बसवरचे प्रो आहेत. चला फलंदाज पाठवा. 11 आपले फलंदाज. एक 40+ असेल आणि एक रेग्युलर खेळाडू असेल. हा चालू झाली तिकडे कबड्डी चालू झाली. पार्थ पवारला लागलंय मार, तरी पण तो राईट काय मारायचा ठेवत नाही. आणि
शिवम शिवम आपला राईट मारतच नाही. हा मारली राईट बघा. टाकला लोन टाकला वाटतंय. लाडवी संघाने लोन टाकलाय. कुठला संजयनगर संघ आहे वाटतं. हा संजयनगर. पण खेळाडू ड्रेसिंग बिसिंग मस्त आहे. यांना ड्रेस द्यायला लागतील. रुपेश जाधव जरा लक्ष द्या त्यांना आणि ड्रेस द्या त्यांना. त्यांना ड्रेस देऊन टाका. खेळाडू बघा त्या झाला वाटते. सामना संपवला वाटते. ते संपला सामना. दादा टाय झाली. दोघांना एक एक गुण दिले समान गुण. मला तर वाटतं त्यांना ड्रेस बोलल्यानंतर ड्रेस घ्यायला आलेत काय करत नाही ते. सामना चालू करायचंय. 40+ आहे का मुकेश? 40+ आहे. 40+ कुठे आहेत? हा मग मला वाटलं मुकेश झाला का 40+. कोण आहे दादा? नाही ते नाही. ए नाही तसं नाही. ते मागच्या ह्याच्यामधले ते म्हणजे असं एक डिवाइड केलेत त्यांना असे. ते नको. आमचा पण खेळाडू आलाय. जगदीश मिसाल आमचे आलेत. काय नाही इथं आयोजक कमलाकर नागते त्यांना विचारा. धावसंख्या पाहिजे 143. गोलंदाज झाल्यास तो विशाल. हा सुंदर असा गोलंदाज आहे. मी 2 दिवस प्रॅक्टिसला आलो होतो पण हा गोलंदाजी करतो. सुंदर अशी शैली या गोलंदाजाची विशालाची. बघूया गोलंदाजी कशी करतोय तो. पहिलाच चेंडू त्याच्या हातात दिलाय तो विशालाला. गोलंदाज विशाल. स्ट्राईकला असेल तो चंद्रकांत. पहिला चेंडू व्हाईट. पुढचा चेंडू विशालाचा. पहिला चेंडू मारला आणि चेंडू जायचं सीमा पार. षटकार. मगाशी प्रॅक्टिस मध्ये सुद्धा 3 षटकार मारले होते. मी तेव्हा बोललो हा याच्यात नजर बसली. हा जो खेळाडू आहे चंद्रकांत हे मोठे फटके मारणार जर त्यांना बॅटिंग आली तर. त्यांच्या वाटेला बॅटिंग आली ना पहिलाच चेंडू होता मारला तो षटकार. गोलंदाज सुद्धा सुंदर आहे पण गोलंदाज बॅट्समॅनच्या जो रडार मध्ये गेल्यानंतर बॅट्समॅन काय हा बॉल ठेवणार नाही. तो बॅट्समॅन तो सीमा पार. षटकार.
पुढचा चेंडू विशालाचा. एक धाव. एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 8. स्ट्राईकला फलंदाज असेल तो अजय. हे हे काय हे असं काय 4 खेळाडू पॉवर प्ले नाही काय किमेर संघाचे संघमालक नंदू कुमार नागते आलेले तिथं आता त्यांचे मंडळाकडनं आभार. बॉल काय फलंदाजाला समजला नाही आणि चौथी धाव काढली ती. दोन्ही फलंदाजांनी एक धाव. हे एक धावेने धावसंख्या झाली ती 9. व्हाईट चेंडू 1 बाउन्स दिलाय गोलंदाजासाठी. पुन्हा जर एक 1 बाउन्स दिला तर तो 9 दिला जाईल. याची दखल घ्यायची गोलंदाजाने. मारलेला चेंडू बघूया काय होते हा. आणि झेल जसं संगमालकाचं आगमन झालं तसं विकेट बाद झाली चंद्रकांत दगडे यांची. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज असेल तो चिराग. आयकॉन खेळाडू आहे AK11चा. तो स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला असेल तो अजय. अजय हा फुल कॉम्पिटिशन मध्ये त्याच्याला असं वाटतंय का मी ह्या धावा सहज काढू शकतो. पण समोर जे गोलंदाज आहेत वैभव असेल प्रथमेश असेल दोन वैभव एक नागते एक दगडे हे सहजासहज ह्या धावा काय करून देणार. सुभाष मिसाल असेल ह्या सहजासहज या धावा चेस समाधानिक असेल ह्या चेस करायला देणार नाही तशा. विशालचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. चेंडू आणि गेला सरळ वैभवच्या हातात आणि हा बाद झाला. पर्यंत मी बोललोच होतो फलंदाजाला टायमिंग होत नाही त्याचे चेंडू आणि त्यांनी हे 2 फलंदाज बाद केले चंद्रकांत दगडे आणि चिराग मिसाल. त्यांचा एक मोठा आता AK11 संघात 2 मोठे फटके बसले. आता आलेला फलंदाज असेल तो शैलेश. हा जो फलंदाज आहे समाधान सारखी फलंदाजी करू शकतो. गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं षटक टाकून घ्यायचे. त्यात आणले साडी
षटकार, पहिल्या चेंडूवर षटकार. समोर आहे शैला नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला येतो अजय. आणि अजयच्या समोर जर शैला असल्यानंतर अजय हा षटकाराचा वर्षवट. खेळाडू सुद्धा कमी आहेत तुमचे. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा, जाऊ दे मॅच चालू करा चला लवकर. प्रेशरच करतात दोन्ही फलंदाजांना, खेळाडू आणि बॉलर सुद्धा. की महिला संघाला कमबॅक करायचं तर विकेट विकेट शिवाय त्यांना कमबॅक होऊ शकत नाही. विकेट. पुढचा चेंडू प्रथमेशाचा सामना करतो अजय. बाहेर ना आवाज देऊ नका. पंच आहेत, पंच पंचांचं काम करतात. पुढचा चेंडू प्रथमेशाचा. मारला चेंडू ऑफ साईडला मारला. बघूया सीएम कसे का बॉल चेंडू पकडतात आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव या दोन धावेने. आलेल्या सर्व ग्रामस्थ आणि प्रेक्षकांना सगळ्यांना अभिनंदन. पुढचा चेंडू प्रथमेशाचा सामना करत होता अजय. वैभव दगडे प्रेशराईज करतात खेळाडूला. तू मारायला गेलं तुझी विकेट भेटेल आणि ती विकेट बघायची. ही अजय आणि शैलेश ही जोडी फोडायचा खूप प्रयत्न असेल वैभव याचा. मारलेला चेंडू कट उडाला तर बघूया. एक धाव, सुंदर असं क्षेत्ररक्षण. शिव सुंदर असा क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव त्याने अडवली. ही एकच धाव दिली. एक धावने धावसंख्या झाली ती 19. दोन ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 19. स्वतः आता कर्णधार आलाय वैभव गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल तो अजय.
द्या 5 मिनिटं ना 5 मिनिटं. एक धावेने धावसंख्या झाली ती 20. दुसरं बोला. पुन्हा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 20. 2 बाद 20. 3 बाद 20. 3 बाद सॉरी 3 बाद 20. काय आहे? हे. 3 फलंदाज बाद झालेत. मुकेश 2 सॉरी 2. 3 चेंडू झालेत. नाही ते मगाशी पॅड बीड घातला तर मला असं वाटलं जाऊन आले परत रिटर्न काय कळत नाही बोललो. पण त्याचा पॅड काढायला लागला ते. पुढचा चेंडू वैभव याचा स्ट्राईकला असेल तो अजय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू वैभवाचा सामना करतो अजय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमबॅक. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या आहे ती 21. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो वैभव. कर्णधार किमा 11 संघाचा. उलटा चेंडू होता आणि चेंडू कट केला आणि चेंडू जाते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धावेने धावसंख्या झाली आहे ती 22. 3 षटकांच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 22. पंच सामना चालू करा लवकर. वेळ होतोय. त्याच्यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. चौथं षटक घेऊन आले तो गोलंदाज असेल समाधान. वैयक्तिक पहिलं. धावसंख्या झाली होती 22. 2 बाद 22. समाधानाचा पहिला चेंडू सामना करत येतो अजय. ऑफसाईडला मारला फटका आणि सुंदर असा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक सुभाष यांचं. आणि 1 धाव. 2 धावा पूर्ण या धावेने. 2 धावेने धावसंख्या झाली ती 24.
असं वाटलं होतं की खेळाडू सत्र बाहेर चालला काय, पण व्हाईट चेंडू आहे. व्हाईट स्वरूपात एक धाव, एक धावेने धावसंख्या झाली ती 25. धाव चेंडू, धावसंख्या तिथे स्थिरवली, धावसंख्या झाली ती 25. ओमसाई फॅब्रिकेशन दिनेश बैलमारे यांचं आता आगमन झालंय. आणि हा तुम्ही करत करत या दोन एकच धाव घेतली. एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली आहे ती 26. एवढा चेंडू लांब गेला तर मला असं वाटलं तर 2-3 धावा निघाल्या असतील, पण एकच धाव काढले. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष पवार यांचं. व्हाईट चेंडू, या व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्येबद्दल धावसंख्या 27. पुन्हा एक निर्धाव चेंडू, 4 चेंडूच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 27. अजूनही या षटकात ते 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एक निर्धाव चेंडू. बघा सीएम यांचा चेंडू समायांचा हो गया, मारलेला फटका. एक धाव, एक धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या झाली ती 28. च्या धावसंख्या झाली ती 28. गोलंदाजी झालाय तो वैभव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो वैभव, टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आणि फलंदाज तो शैलेश. व्हाईट चेंडू आणि 1 बाउन्स पण दिलेला आहे. पुढचा चेंडू वैभवाचा. अचूक हिट केला असेल तो क्षेत्ररक्षक भरत पवार याने. दोन धावेचा जर प्रयत्न केला असता तर कदाचित हा खेळाडू बाद झाला असता. धावसंख्या झाली ती 30. अजूनही विजयासाठी 113 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू वैभवाचा सामना करतो अजय.
पंचांचा निर्णय अंतिम असेल. सुंदर असा मारलेला फटका ऑफ साईडला फटका बघूया काय होतोय. आणि हा चेंडूचा ते सीमा पार चार. सुंदराचा फटका या 4 धावा या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती 35. 4 चेंडूच्या समान धावसंख्या झाली ती 35. एक धाव पूर्ण बघूया दुसरी धाव प्रयत्नाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण या 2 धावेने धावसंख्या 37. पाच ओव्हरच्या सामन्याची धावसंख्या झाली आहे ती 37. अजूनही विजयासाठी 106 धावांची आवश्यकता. 10 ओव्हरमध्ये 106 धावांची आवश्यकता असेल. 60 बॉल 106. समाधान गोलंदाजीसाठी आले दुसरं षटक घेऊन त्याचं वैयक्तिक दुसरं षटक असेल. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण पार त्याचं. 1 रन 1 रन धावसंख्या झाली आहे ती 38. पुढचा चेंडू समाधानाचा सामना करतो अजय. मारलेला फटका फुलटच चेंडू होता आणि चेंडू गेला तो वैभवच्या हातात आणि झेल बाद अजय. उलटा चेंडू होता आणि तो चेंडूचा समाचार काही घेता आला नाही. पंच सामना चालू करायचा आहे. वेळ उशीर करू नका. पंच सामना चालू करा. मगाच्या 15 ओव्हर या 30 मिनिटांमध्ये झाल्या होत्या पण या पण 30 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजेत. मुकेशसाठी बक्षीस आलेले प्रत्येक षटकारासाठी दिनेश बैलमारे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आलेले मुकेशसाठी.
सुंदर असा मारला फटका, पहिला षटकार इरादे स्पष्ट केले आणि या षटकाराने यात 200 रुपये जमा झालेले आहेत. पुढचा चेंडू समाधानचा स्ट्राईकला असतो मुकेश. मारलेला फटका बघूया किती ते फिल्डर नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 46. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो समाधान. स्ट्राईकला असे फलंदाज मुकेश कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण, एक धावेने धावसंख्या झाली ती 47. जाऊ दे. पंच जरा थोडं लक्ष असू द्या, लक्ष असू द्या पंच तुमच्याकडं. नको लक्ष असू द्या थोडस. ही जी आता गोलंदाजी झाली सातवा बॉल. सातवा. पंच थोडीशी. पंच तुमचा निर्णय काय असेल ते घ्या, पण हा चेंडू बघा कसं काय म्हणजे डिक्लेरेशन तुमच्याकडनं झालं नव्हतं म्हणून आम्हाला ते समजलं नाही. अरे याला आता ही पंचांची पण चुकी आहे ना आमची सुद्धा चुकी आहे. पण आता ते काय जे निर्णय असेल पंचांनी जो निर्णय घेतला तो निर्णय फायनल असेल. खेळूया चल, मान्य केला वैभव दगडेने आपला एक खेळाडू वृत्ती दाखवली आणि हा जो 7वा चेंडू टाकला हा चेंडू गृहीत धरला नाही आणि जो ओर षटक जगले हा नियम बघा. आता ही चुकी झाली होती, चुकी त्यांनी सगळे ऍक्सेप्ट केली, तसं हा सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायचं. ते 3 पंच त्यांनी घेऊन ठीक आहे. लावू शकतो समज आलं. ते नाही करू बोले.
ए, अरे बॉल बॉल मोजतात. आता आम्ही सांगितलं सांगितलंय मी बॉल पडला तेव्हा पडलं. नाही. तीन खेळाडू बाद झालेत.
हॅलो लाईव्ह बघू तो हॅलो, धावसंख्या झाली ती 59. चेंडू झाले ते 3. सुंदर असा मारलेला फटका, 1 धाव पूर्ण. 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 60. चेंडू झाले ते 4. पुढचा चेंडू प्रथमेशाचा सामना करत येते. प्रणव कर्णधार वर्सेस कर्णधार. व्हाईट चेंडू, ह्या व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 61. चेंडू झाले 4. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. बाद. एक मतदार होती आणि AK11 संघाला एक किंडार आणि आबाद झालाय फलंदाज प्रणव. एक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध यंग टॅलेंट, हा काय फरक असतो तो आता AK11 संघाला समजला असेल. मी त्यांना नाणेफेक जिंकल्यानंतर मार्गदर्शन केलं होतं. जर तुम्ही पहिली फलंदाजी केली तर सहजासहज 150 धावा करू शकतात, पण तुम्ही जर म्हणले की आम्ही चेसिंग करू तर तुम्हाला ते चेसिंग होऊ शकत नाही. आणि माझा एक अनुभव आहे, त्यामुळे माझा अनुभव आज कधी पण सक्सेस असतो. आणि सगळे यंग टॅलेंटेड होते. बघूया, तरी पण काय एखादे 2 षटक 20 ओव्हरच्या झाल्या तर मॅच कमबॅक होऊ शकते. AK11 संघ कुठं आपला गेम फसला तर थोडासा अभ्यास करावा लागेल. पुढचा चेंडू प्रथमेशचा सामना करत येतो. योगेश 1 धाव. 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 62. 8 ओव्हर. बेचाळीस चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता असेल. बेचाळीस चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता असेल. पुढचा षटक घेऊन आला तो वैभव. उलटा चेंडू होता आणि पंच काय नो चेंडू आणि 5 धावा आणि फ्री हिट असेल चेंडू. ह्या मोफतच्या 5 धावा आणि पंचाने दिला तो 9 चेंडू आणि 9 चेंडूनी धावसंख्या झाली ती 68. या मोफतच्या 5 धावा आल्या. आता अशाही काही धावा आल्या तरी AK संघ कमबॅक होऊ शकतो.
62. एक धाव. त्या एक धावेने धावसंख्या झाली ती 69. 69 धावा झाल्या. धावसंख्या झाली ती 69. बाद. ज्या खेळाडूची अपेक्षा होती आता तोच खेळाडू फलंदाजीसाठी जाईल रे. एमपी कशाला शैलेश भाषे यासकरांना प्रत्येक षटकासाठी 50 रुपये त्याला प्राइस लागले. बक्षीस आलंय. आल्या फलंदाजीसाठी गेल्यासाठी बक्षीस आलं लगेच शैलेश भाषेकरांना. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये. आणि लगातार 3 षटकार मारले तर एकेकांना 500 रुपये आलेत. आणि भरत पवारकरांना 500. जवळजवळ 1000 रुपयाचं प्राइस आलंय मंगल पवारसाठी. बघूया नाही नाही वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या झाली होती 70. अजूनही विजयासाठी 73 धावांची आवश्यकता असेल. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू काय ग्राउंड मध्येच होता. एक धाव पण नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 70. षटक चालू होते 9. 73 धावांची आवश्यकता असेल. सुंदर असा मारलेला फटका. बघूया एकच धाव. मुकेश लबडे आता काही टेन्शन मध्ये आले असतील. काय AK 11 हारतो काय होत का असं आहे काय. त्यांना काहीतरी मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न होता पण तो काय झाला ना. पूर्ण एकदा मारला फटका. आणि नरेश दगडे आहेत ते आता कॅच सोडू शकत नाही. ते खूप सुंदर असे क्षेत्ररक्षक आहेत. आणि बाद झाला तो फलंदाज योगेश. कुठं निर्णय चुकला कुठं काय गलती झाली. आता दोन्ही युवा कर्णधार होते. एक कर्णधार उपकर्णधार आयकॉन होते. त्यांना थोडं मार्गदर्शन मी तर केलं होतं पण ते काय मार्गदर्शन तेही काय ऐकलं असतं तर आता ही परिस्थिती त्यांची झाली नसती मला तर वाटतंय. कुठेतरी कमी जाणवली त्यांना अनुभवाची. सुंदर असा फटका. सतीशाचा एक धाव. सतीश
यानंतर महामुकाबला असेल आर्यन फायटर वितर हर्ष 11. एकीकडे असेल कमलाकर, तर एकीकडे असेल अक्षय, दुसरीकडे असेल अमित, तर त्याच्या विरुद्ध असेल पवन, तिसरीकडे असेल भाया, त्याच्या विरुद्ध असेल कुणाल. अशी तुल्यबळ लढत आहे. एकीकडे असेल सागर तर दुसरीकडे असेल लवेश. एकीकडे असेल आर्यन तर एकीकडे असेल शिवम. सुजल विरुद्ध लवेश. एकीकडे असेल तुषार, एकीकडे असेल दिन्या. सुंदर असा मारला फटका आणि हा म्हणतात षटकार. नको भरत पवार, तुमच्याकडे पैसे मगाशी समाधानचे 700 रुपये जमा आहेत, ते पहिले देऊन टाका. नाही आणि पप्या दगड्याचे पण 700 आहेत, ते जमा देऊन टाका. सुंदर असं खराब क्षेत्ररक्षण. एमपी धावतोय आणि एक धाव पूर्ण. धाव संख्या झाली होती 80. 63 धावांची आवश्यकता अजून 5 ओव्हरमध्ये. सुंदर असा मारला पटाकट. बघूया क्षेत्ररक्षण आडवतं का नाही. खराब क्षेत्ररक्षण. बघूया काय होतंय. आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 82. पुढचा चेंडू वैभवाचा सतीश. स्लोवर चेंडू होता आणि निर्धाव चेंडू. एक चेंडू बाकी आहे. आता विजयासाठी 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. पण आता त्याला नाही खेळून दिलं कारण का नियमामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे तो खेळू शकला नाही. आणि मुकेश काय कॉम्पिटिशन मध्ये होता. हत्यार नसेल तरी चालेल, मी आहे बंदूक घेऊन, पण ही बंदूक पण काय उपयोगाची ठरली नाही. पंच सामना चालू करा. मगाशी एवढा टाइम झाला नाही, आता टाइम होतोय. सामना चालू करा. 30 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. आणि हा जर सामना साठी या 2 फलंदाजीचा जिंकून दिला तर दोन्ही फलंदाजांना 2,500 रुपयाचं बक्षीस आलंय एकेकांना. दोघांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे हा जर सामना जिंकून दिला तर. एमपी आणि एसपी सतीश पवार आणि मंगल पवार साठी एक सुवर्ण संधी आहे. हा जर सामना तुम्ही जिंकून दिला तर तुमच्यासाठी तुमचे पॅकर अनिल काळे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर असा स्लो टाकलेला चेंडू जायत बघूया. आणि हा सेल सुटला. एक धाव पूर्ण. चला यानंतर होणारा सामना तयार राहा खेळाडू सगळे. आर्यन फायटर्स आणि हर्ष 11 दोन्ही संघाचे खेळाडू उपस्थित दाखवा आपली. व्हाईट चेंडू. धावसंख्या झाली होती 85. अजूनही 58 धावांची आवश्यकता.
अजूनही 58 धावांची आवश्यकता असेल. या षटकातला एक चेंडू झालेला आहे प्रथमेश याचा. मंगल पवार आणि सतीश पवारसाठी 5,000 रुपये बक्षीस आलंय. नका नका, जरा बॉल काही स्लोअर होता, समजलं नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर असा मारलेला फटका, पण आता हा झेल असणार. हा झेल काय सोडू शकत नाही. हे हात नाही, ते हातोडा आहे. त्यात काय झेल काय सुटत नाही अंगावर आल्यावर. 3 दुऱ्या. एस एम आलेत आमचे संतोष मिसाळ. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आलं. बांधव यांच्याकडनं 200. 3 दुऱ्या देऊन टाका ना. 3 दुऱ्या चौकार, मला 3 दुऱ्या द्या. काय आता एक तुम्ही झाले तिकडं. हा 222 झाले. दोघं भाऊंकडनं 111 111. तू देतो का 111? मी 3 तिऱ्या करून टाकू. आमचे मम्मीच का लास्ट चेंडू आहे. आम्ही सगळं लावलंय पार पाय. ओव्हर झाली. सीएम सर कधी बॉलिंगला येणार? त्यांची गोलंदाजी आम्हाला बघायची आहे. आले, गोलंदाजीसाठी आले. हे जर निर्धाव षटक टाकलं तर त्यांचे बंधू बांधव विशाल यांच्याकडून 501 रुपये. निर्धाव षटक टाकलं तर, आणि हॅट्रिक घेतली तरी 500. चेंडू व्हाईट. चेंडू व्हाईट टाकलं तरी बक्षीस लागूच आहे. सायकल आणतो तो.
MP आमचा निघूनच गेला रे तुमचा. अरे सुंदर असा मारलेला फटका, बघूया काय होतोय. आणि हा झेल सुटलाय, सुंदर चौकार जातोय का काय? नाही 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 नाही, विशालने बॉल पकडला. एक धाव. आलं आता, हे हत्यार आलं, आर्यन फायटरचं हत्यार आलं भगव. आलं. नाही नाही नाही, गन नाही लागला त्याला, पॉवरफुल आहे ते. हा पॉवरफुल. ते नाही चालणार, हेच चालल. RC11चे पॅकर सुरेश तुपे यांचं आगमन होते आता. यानंतर होणारा सामना असेल पुढचा चेंडू सुभाष मिसाळ यांचा. मारलेला फटका बघूया, सतीश पवार याच्या बॅटमॅन आलेला आहे, झंझावती षटकार. यानंतर होणारा सामना आर्यन फायटर वर्सेस RC11. लवकर या, दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. RC11चे पॅकर सुरेश तुपे यांचा आता थोड्याच वेळात आगमन होते. धाव संख्या झाली ती 96. 3 ओव्हर 47 धावांची आवश्यकता. या 3 ओव्हरमध्ये 47 धावा जर चेस केल्या तर अनिल काळे यांच्याकडनं 5,000 रुपये असतील या दोन्ही खेळाडूंसाठी. नाही नाही, तेवढं प्रॉफिट नाही. 5,000 रुपये बक्षीस लागू केले. सुंदर असा मारलेला फटका आणि चौकार. हा कोण? नाही, धावसंख्या झाली ती 100 पूर्ण केल्यात. काहीतरी एके संघाला तेवढं 100 धावा पूर्ण झाल्यानंतर हा थोडस बाबा आम्ही 100 रन तरी केल्या होत्या, हे सांगासाठी थोडे रन झालेले आहेत. नंतर विजयासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता असेल. वाईट चेंडू टाकला आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव सुद्धा नाही काढली. वाईटची धाव संख्या झाली ती 101. पुन्हा एक वाईट. रन काय काढत नाही खेळाडू, काय समजत नाही खेळाडू का रन नाही काढत. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 42 धावांच्या आणि विशालने हा पकडला झेल आणि इथे संपला सतीशचा खेळ. आणि AK विलियनचा मला तर वाटते सर्व खेळाडू बाद झाले का काय? बाद झाले. चला ऑल आउट झाला वाटते. ठीक आहे, पुढची नेक्स्ट मॅच खेळायची आपल्याला. नाणेफेक करायचे. कर्णधार आर्यन फायटर्स कर्णधार आणि RC11 कर्णधार. नाणेफेकीसाठी या. हॅलो. AK विलियन संघाला पुन्हा एकदा पराभवाचा छळा.
गेले. आता मला तर वाटते गेल्या लिंकमध्ये एक कमलाकर याने त्यांना बक्षीस मिळून दिलं होतं. पण आता ह्या टायमाला त्यांनी जे नवीन आयकॉन ठेवले होते 2